तो इथं बुद्ध माहित नाही बोलतो. हॅलो हॅलो जी मालेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं उपस्थित असणारे राजवर्धन शिंदे, संजय कोकरे, दत्तात्रय वावगे तसंच रवींद्र माने, भरत खैरे, विश्वास वाटोळे, दत्तात्रय वाटोळे, राहुल वागळे, अप्पासाहेब शेळके, ऋषी गावडे, सुरेश दत्ता, सुरेश गणमुंदरे, ईश्वर तडसरे, अनुभव बोंडे, संपतराव दत्ता, शहाजीराव गावडे, दत्तात्रय लोंढे, प्रतापराव पागळे, अशोक चांदोडे, विकास गवळी, शारदाताई खराडे, दिलीपराव वरकाळे, अमर कुमार, सुधीर चव्हाण, अभिजित दराड, राम गवळी, संतोष साळुंके, विशाल साळुंके, अक्षय गवळी, साळुंके, सुभाष काळे, राजेंद्र खराडे, शैलेश गवळी, आपल्या मराठवाड्याचे सरपंच बाळासाहेब चांदुरे, दराडवाडीचे सरपंच रत्नजित दराड, उंडवडीकडे प्रकारचे सरपंच रुपाली दराड, उंडवडी तालुक्याचे आपल्या सरपंच शोभा कांबळे, सोनवडीचे उपसरपंच पद्मश्री घोडके, विशेषतः माझ्या उंडवडी सुप, उंडवडी कप, जरावडी, बाळापूर, सोनवडी सुप इथं उपस्थित असणारे सर्व सुज्ञ मतदार बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीला शिवाजीरावांनी श्री निळकंठेश्वर राजांच्या तपस्वी चित्रावर का कोणी मारायची, का शिक्का मारायचा ते सांगितलं. त्याच्यानंतर विकास गवळी बोलला. आज मी 4 सभा घेतलेले असल्यामुळं थोडस मला काही असल्यामुळं बाकी तर नाही बोलायचं होतं, पण मी डायरेक्ट बोलायला नसतो. कारण याच्यानंतर मला गळवाचा सभा आहे, त्याच्यानंतर खांडेकर सभा, शेवटी आठवडी सांगलीची सभा, उद्या समारोपाची सभा मी माळेगावमध्ये घेतली. जवळपास 22,000च्या पेक्षा जास्त सभासदांची संख्या झाली. काही बाबतीमध्ये शिवाजीराव आणि विकास दोघेही बोलले की या भागातल्या लोकांना सभासद करत असताना किती अडचणी आल्या आणि कशा पद्धतीने विरोध झाला. आज मात्र तुम्हाला मताचा अधिकार आल्यामुळं हे सगळीकडे पाहुण्याचं नाती होती आणि तुमच्या जवळचे असं सांगायला लागले. परंतु यांनी आटोकाट प्रयत्न केला. खरं तर माळेगाव सहकारी साखर कारखान्यात 70 वर्षापूर्वी निघाला. त्यावेळेस शेंबेकर, जाधवराव, कोकरे, त्यामध्ये तावरे, त्याच्यामध्ये रंदीकर, जगताप, गोंधुले असे अनेक मान्यवरांनी पुढाकार घेऊन हा कारखाना उभा केला. आता जवळपास 3री पिढी 4थी पिढी तिचं काम करते. त्यावेळेस आपण सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस पवार संघ उभे राहिले, हा कारखाना बघा 55 साली त्याचं रजिस्ट्रेशन झालं. आज 25 साल, त्याला 70 वर्ष झाली. आणि साहेब उभे होते त्यावेळेस 21 गावं बागायची आणि 43 गावं चिरायची. आता ती 112-13 गावं झाली. आपण जरा शिक्षाचं पाणी आणलं, आपण तुमच्या पाणी आणलं. तुम्ही त्या ठिकाणी कष्ट घ्यायला लागला, मशागती मेहनती करायला लागला.
आता लवकरच मी आणि तमावांनी लाकडी लिंबोडीचा सिंचन योजनेचं काम जोरात झालेलं आहे. त्या भागामध्ये तिकडचं पाणी इंदापूर जिल्ह्यात भाग, बारामती जिल्ह्यात भागामध्ये आपण आणतो आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आता कुठं आपल्या भागामध्ये पुरुष लागायला लागला. ज्यावेळेस तुम्हाला सभासद करून घेतलं त्यावेळेस तुम्ही 886 लोक यांना मताचा अधिकार मिळाला त्या 5 गावात. 8,000 टन त्यावेळेस तुमचा ऊस जात होता. मित्रांनो, आता 32,000 टनापर्यंत आपली 5 गावं आपला भारत शेतकरी पोहोचलेला आहे. साहजिकच त्याला मदत झाली पाहिजे. त्या काळामध्ये आपल्याकडे ऊसच नव्हता, त्याच्यावर सभासद होण्याचं कारण होतं. आता वेगवेगळ्या पद्धतीनं एआयचाही वापर करून ऊसाची कमी पाण्यामध्ये कमी खतामध्ये लागवड करता येते हे सिद्ध झालेलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेती करता येऊ शकते हे आपणच आपल्या भागामध्ये सिद्ध करून दाखवलेलं आहे. पण हे सगळे जण समोरची लोक त्यांना सभासद करू नका. आज पण तिकडं भाषण करत असताना सांगतात उद्याच्याला श्री निलकंठेश्वर पॅनल हे निवडून आलं तर राहिलेल्या 11 गावांना सभासद करतील. अशा प्रकारे प्रचार करून तिथल्या लोकांना प्रथम अभ्यास करता येईल अशा प्रकारचा केविलवाडा प्रयत्न त्यांचा चालेल. मित्रांनो, शेवटी समाजाला सगळ्यांना घेऊन बरोबर गेलं पाहिजे. पण जबाब देत असतात माझी आपल्याला विनंती आहे की निवडणुकीला पहिल्यांदा तुम्ही सगळेजण मतदान करता. तुम्हाला मतदार म्हणून अवर्गाकरता सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत मतदान. 22 तारखेला रविवार. आपल्यातले काही सभासद बाहेर गावी वगैरे गेले असतील तर त्यांना बोलून घ्या, कारण शनिवार रविवार सुट्टी असते. त्यामध्ये मतदान केंद्र 37 गावं आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्राचे सभासद आहेत. 67 गावांना 67 मतदान केंद्रांना मान्यता दिलेली. कारण काही गर्दी होऊ नये त्याच्यामुळं ही आपण म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांनी हा निर्णय दिलेला. तुम्ही गेल्यानंतर पहिली मतपत्रिका मिळेल त्यावेळेस तुम्हाला 3 मतपत्रिका मिळणार. त्या 3 मध्ये अशी मतपत्रिका येईल त्याच्यात आपल्या निलकंठेश्वर पॅनलचं 5 नंबर 7 नंबर 10 नंबरला कफबशी पूर आहे. ज्या पहिल्या 3 मतपत्रिका मिळणार आहे. मी का समजून सांगतो, छत्रपती कारखान्याची आता निवडणूक झाली त्याच्यामध्ये बऱ्याच चुका झाल्या, बरेच मतं बाद झाली. शेवटी मत महत्वाचं असतं आणि त्याच्यावर 3 शिक्के पहिल्या मतपत्रिकेवर मारायचे. त्या 3 कपाच्या 5 नंबर 7 नंबर 10 नंबर तुमच्या घरी आमचे पुढे सहकारी येतील आणि तुमच्याकडनं ते शिक्के मारून घेतील, तुम्हाला सोपं जावं म्हणून. मात्र मतदान करताना तुम्ही तुमच्या मतदान केंद्रावर करायचंय, नाहीतर ते शिक्के मारल्यावर म्हणाल आता आपले शिक्के मारून झाले ती ट्रायल आहे. आज उद्या परवा येणार ती ट्रायल तुम्हाला कळण्याकरता पॅड असेल, ते शिक्का असतो ते असेल आणि अशा प्रकारची मतपत्रिका. पहिली मतपत्रिका पांढरी 3 शिक्के मारायचे, दुसरी मतपत्रिका गुलाबी त्याच्यावर पण 1 नंबर 10 नंबर 15 नंबर 3 शिक्के म्हणजे प्रत्येक कपाशीवर 1 शिक्का. तिसरी मतपत्रिका ही पिवळी येईल त्याच्यामध्ये 1 नंबर 10 नंबर 11 नंबर असे त्या यादीमध्ये 14 उमेदवार आहेत. त्यामध्ये कपाशी बघायची शिक्का मारायचा. कपाशी बघायची शिक्का मारायचं हे लक्षात घ्या. या 3 मतपत्रिका पेटीत टाकल्या
की दुसऱ्यांदा तुम्हाला 4 मतपत्रिका देतील. तिथं माझ्या सहकार्यांनो, सभासद बंधू भगिनींनो, 2-2 शिक्के मारायचे. त्याच्यामध्ये अशी हिरवी येईल, त्याला 2 नंबर आणि 7 नंबर आपला उमेदवार आहे कपशी. त्यानंतर असली येईल थोडीशी भगवी, त्यामध्ये अविनाश गुलाब 2 नंबर आणि 5 नंबर त्यांच्या कपशीवर शिक्के मारायचे. या पत्रिकेवर 2च शिक्के. नंतर तिसरी मतपत्रिका अशाच कलरची, शिक्का निळा, त्याच्यामध्ये आपली मत 4 नंबर आणि 7 नंबर आहे, तिथं कपशीला फुली मारायची. आणि नंतर जी चौथी 2 शिक्के मारल्यावर ती अशी लाईट हिरवट करायची पोपटी, त्यामध्ये 3 नंबर आणि 9 नंबरला आपली कपशी आणि 9 नंबरला कपशी, त्याच्यावर 2 शिक्के मारायचे, वर एक आणि खाली एक. असे दुसऱ्या 4 मतपत्रिकेवर 2-2 शिक्के मारायचे कपशीवर. आणि मग तिसरी शेवटची मतपत्रिका ही त्या 3 मिळतील, त्यामध्ये एक गुलाबी येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतील की याच्यावर 1-1 शिक्का मारा. त्याच्यामध्ये 3 नंबरला कपशी आहे, तिथे 1 शिक्का मारायचा. 2 नंबरला हिरवी मतपत्रिका येईल, त्याच्यामध्ये 4 नंबरला शिक्का मारायचा कपशीला. आणि पिवळी शेवटची येईल, तिला 4 नंबरला शिक्का मारायचा कपशीला. अशा पद्धतीनं पहिल्या मतपत्रिका 3 मिळतील, त्याच्यात 9 शिक्के, 3-3-3. नंतर 4 मतपत्रिका येतील, पहिल्या 3 येतील, नंतर 4 येतील, त्याच्यामध्ये 2-2-2-2 8 शिक्के, म्हणजे 9 17. आणि शेवटच्या 3 1-1-1 मारायचं आहे, 17-3 20. वर्गवाल्याला 20 मतदान करण्याचा अधिकार आहे. घाबरून जाऊ नका, गडबडून जाऊ नका. सिंगल वोटिंग कुणी मागे, सिंगल वोटिंग तुम्ही देऊ नका. पॅनल टू पॅनल द्या, फार महत्वाचं असतं. आजपर्यंत अनेक प्रकारच्या निवडणुका मी बघितल्या. माझ्या जिल्ह्यात भागाने नेहमी कुठल्याही प्रकारे मनामध्ये किंतु न ठेवता आम्ही केलेल्या आव्हानाला प्रतिसाद दिलेला आहे. आपल्याला अजून बरेच पुढे जायचंय, आपल्याकडे बरेच प्रश्न सोडवायचे. आता देखील मी आलो होतो त्यावेळेस बरेच निवेदन, कुणाच्या घरी चोरी झाली, कुणाचं काय, अशा अनेक गोष्टी, नुकसान पाण्यामुळे झालं, पावसामुळे झालं, अशा बऱ्याच तक्रारी अर्ज माझ्याकडे आलेले आहेत. त्याबद्दल उद्याची 24 तारीख झाल्यानंतर मी संबंधितांना सूचना देईल, कारण मी देखील ब वर्गात उभा असलेला एक उमेदवार आहे. उद्या कोणी त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेऊ नये, अशा पद्धतीनं माझ्या 5 गावाच्या सभासद बंधू भगिनींनी ह्या गोष्टीची नोंद घ्यावी. मित्रांनो, आता 4 पॅनल तुमच्या समोर आहेत. मी आपल्याला सांगतो, आता केशवराव जगताप आणि बाळासाहेबांना मी आणलं नाही. त्यांना म्हणलं तुम्ही तुमच्याकडे प्रचार करा. आता फक्त 6 नंबर गटातले जे उमेदवार आहेत त्यांना तिथं आणलेलं आहे, कारण तुम्हाला त्यांची माहिती पाहिजे. तिथं सभा झाल्याच असतील इथं, त्यामुळे ती अडचण नाहीये. माझं तुम्हाला सांगणं आहे की आता आपल्याला पुढे जात असताना पॅनल टू पॅनल मतदान करा. अजिबात जातीचा, पातीचा, नात्याचा, गोष्टीचा विचार करू नका. ज्यावेळेस मला तुमच्या भागामध्ये 5 गावात उमेदवारी देता आलेली नाहीये, तुम्ही मनात तसा आणू नका. तुम्हाला चांगला भाव देण्याचं काम आपल्या श्री निलकंठेश्वर पॅनलनी 5 वर्षामध्ये बाळासाहेब तावरे आणि केशवराव जगतापांच्या नेतृत्वाखाली केलंय. यंदा आपल्याला सर्वात जास्त ऊसाचा ऍडव्हान्स मिळालाय. पहिलं पेमेंट 2800 केलं, पुन्हा दुसरं पेमेंट केलं आणि तिसरं पेमेंट आता खोडकी कांद्या बिलाचं 200 रुपयांनी केलं, जमा झालं तुमच्याकडे. झाले ना? म्हणजे आता 3332 रुपये तुमच्याकडं बँकेत आले. अजून शेवटचं बिल द्यायचंय. साखर आणि
तुमचं इथेनॉल आहे, जसा कुठला येतो तसा आपण विकतोय. विरोधक खोटं सांगतायत, चुकीचं सांगून तुमची दिशाभूल करताय. मी यावेळेस तुम्हाला 91 ला तुम्ही मला खासदार केलं, नंतर 8 वेळेला आमदार केलं. माझ्या परीनं बारामती तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न मी तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं, आशीर्वादाने, सहकार्याने करतोय, पुढेही करत राहील. त्याबद्दल काळजी करू नका. मागच्या काळातले बारामतीचे रस्ते आणि जसं जसं वर्ष पुढे गेली त्याच्यानंतरचे रस्ते, त्याच्यात केलेल्या सुधारणा, त्याच्यामध्ये बांधलेल्या आपण इमारती, हा झुंडोडी सुपेची यशवंत ग्राम समृद्धी योजनेमधनं जेवढी मोठी इमारत आपण बांधली, अशा सगळीकडं आपण तिथं कशी मदत करता येईल, सगळ्या घटकांना बरोबर कसं घेऊन जाता येईल, हा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतोय. मित्रांनो, हा सगळा प्रयत्न करत असताना आम्ही 5 वर्ष राज्यामध्ये वरच्या क्रमांकावर भावली. एकाही 5 गावातल्या कुणी उठावं आणि सांगावं गेल्या वर्षी पण आपला भाव हा जो होता तो राज्यात 36 बरोबर, सर्वात जास्त नंबर 1 चा भाव होता. आता आपण तुम्हाला जो ऍडव्हान्स दिलाय पुणे जिल्ह्यात नाही, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे एवढ्यापुरतं नाही, अख्ख्या महाराष्ट्रात जेवढे खासगी आणि सहकारी साखर कारखाने तयार, सर्वात चांगला ऍडव्हान्स हा आपल्या केशवराव जगताप आणि त्यांच्या संचालक बोर्डाने दिलाय. माझं तिथं बारकाईनं लक्ष आहे. त्यावेळेस मात्र थोडासा मी बदल केलाय, कारण वेगवेगळ्या प्रकारची टीका टिप्पणी विरोधकांनी सुरू केली की काय चेअरमन पद 10 कोटीला विकलंय, 5 कोटीला विकलंय, असलं काही पण बरोबरायला. त्याच्यामुळं म्हणलं आता आपणच वर्गात तो फॉर्म भरावा आणि चेअरमनशिपला तुमचं नेतृत्व करावं. मित्रांनो, मी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 37 गावांमध्ये एवढं चांगल्या पद्धतीनं काम मी आता तर करतोच, परंतु आणखी कारखान्याची जबाबदारी आली. मी कामाचा माणूस आहे. मी पहाटे उठतो आणि 6 वाजल्यापासून कामाला सुरुवात करतो. मला कामाचा कंटाळा नाहीये, मला कामाचा आळस नाहीये. तुम्ही अनेक वर्षे बघताय निहाळतात आणि सतत अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच लोक, उपसरपंच त्यांनी आणलेली निवेदनं, आज 4 माझ्या ऑफिसची माणसं आपल्या बारामतीचे प्रश्न सोडवण्याच्या करता, कोण मेडिकलच्या करता येणाऱ्या दवाखान्याच्या अडचणी सोडवायला ते ठेवलाय, कोण शहरातले, कोण ग्रामीण भागातले, अशा प्रकारे पोलिसांचे वेगवेगळे काही कामं असतील ते सोडण्याच्या करता मी बारामतीमध्ये जसं मागच्या वेळेस काही अधिकारी ठेवलेले होते तसे आता यादव, मुळी, हाटे, बरोबर ना, आणि गावडे असे लोक ठेवले. मी जर आठवड्याला असतो त्याच्यामध्ये मी कुठं अडचण येऊन देत नाही. करत असताना सभासद म्हणून आपल्याला कारखान्याचा पैसा खर्च करायचा नाही, बचत करायची, ज्याच्यात तुम्हाला चांगला भाव मिळेल. काटकसरीनं कारखाना चालवायचा. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तुम्ही मला पॅनल टू पॅनल मतदान करा कपाशीला. मी 5 वर्षामध्ये कारखान्याची गाडी वापरणार नाही. कारखान्याच्या कुठल्याही प्रकारे हॉटेलची बिलं किंवा जेवणाची बिलं काही कारखान्यावर टाकणार नाही. माझी परिस्थिती चांगली आहे, तेवढा मी खंबीर आहे, माझं मी करीन. मला तुमचं भलं करायचंय. माळेगाव कारखान्याच्या 19,750 सभासदांना मताचा अधिकार मिळाले, त्यांचं भलं करायचंय. आपल्यावर काय काय टीका टिप्पणी केली, विकास मगाशी बोलत असताना तुम्हाला सांगितलंय, मी त्याचा पुनरुच्चार करू इच्छित नाही. शेवटी आपण एका परिवाराची माणसं आहोत. आपण कधी आजपर्यंत राजकारण करत असताना इथं बसणाऱ्या स्टेजवरच्या समोरच्या एका व्यक्तीने सांगावं की अजित पवार राजकारणात
81 आल्यापासून तो जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करतो. कधी तसं केलं नाही. मी जिरायत भागाला देखील आता विश्वास सातवीच्या रूपाने मार्केट कमिटीचं चेअरमन पद दिलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं माझ्या जिरायत भागाला पण प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. जिरायत भागामध्ये पण कृषीमूल शिक्षण संस्थेला मी आता काराटीच्या जवळ खूप चांगल्या पद्धतीनं मदत करतोय. 50 कोटी मदत केली, अजून 50 कोटी करणार आहे. सोप्यामध्ये विद्यानगरी मी उभी करतोय, त्याच्यामध्ये देखील आपलं जिरायत भागातल्या मुलांना मुलींना मदत व्हावी ही माझ्या सरकारची भावना आहे. उंदोडीकडे पठाणची शाळा तुम्ही बांधली तुम्हाला माहिती आहे. करावागाची शाळा तुम्ही बांधली तुम्हाला माहिती आहे. अशा खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. त्यामुळं तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला चांगला भाव दिलेला आहे. आज सगळेजण आश्चर्यचकित होतात. अहो, आपल्यापेक्षा कोल्हापूरमध्ये 15 किलो साखर टनाला जास्त मिळते, तरी देखील ते आपल्यापर्यंत भाव देऊ शकत नाही. मी सरकारमध्ये असल्यामुळं कृषी खातं आपल्याकडे, एक्साईज खातं आपल्याकडे, अर्थ खातं आपल्याकडे. त्यामुळं या संबंधित खात्याचा सहकारी साखर कारखानदारीशी संबंध येतो. त्याच्यामुळे ते प्रश्न मी ताबडतोब सोडून टाकीन. कुठेही हेलपाटे मारावे लागणार नाही. आता बोलत असताना विकासनी का शिवाजीरावांनी कोणी सांगितलं, मला वाटतं विकासनी, की आम्हाला माहिती नाही, लागण केली की लगेच कळवायचं असतं. आम्ही 15-20 महिन्यात कळवतो. आपण त्याच्याकरता निवडणूक संपल्यावर मी एक उसाचा परिसंवाद केला या भागामध्ये, आणि त्याच्यामध्ये कसा ऊस लावायचा, काय लावायचा, कसं नोंद करायची असते, कसं लोकांनी लगेच लागण तारखेची नोंद केली पाहिजे, ते सगळं तुम्हाला सांगेल. कारण आईच्या पोटातून सगळं शिकून कुणी येत नसतं. तुमची सुरुवात आहे, त्याच्यामुळं तुम्हाला अनुवडणीक पडायला थोडासा वेळ लागेल. तो आपण देऊ. तुमच्या कल्याणाकरता, मुलाबाळांच्या भवितव्याकरता करून घ्या. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना ते वाटेल तशा प्रकारचे आरोप करतायत की बाबा कशा करता हे उभे राहिले. अरे, मला उभं राहण्याचा अधिकार आहे, मी उभं राहिलो. तुम्ही ऑब्जेक्शन का नाही घेतलं? ते ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. मी ब वर्गात उभा राहिलो. त्यामध्ये आपली कपाशी फुल आहे, श्री इंटरनेशनल पॅनल, त्याचे 20 उमेदवार ब वर्गाकरता मी उभे केलेले, आणि ब वर्गाकरता मी ब वर्गाची तुमच्याकडची पद्धत माझ्या माहितीप्रमाणे नाहीये, ते आजच्या भागात आहे. तर आता निलकंठेश्वरचा प्रमुख चेअरमनचा ही बाबा चेअर आहे. विरोधकांचा एक पॅनल आहे, त्यांचा कोण चेअरमन होणार आहे. तर तिसरा आणखीन एक पॅनल आहे, त्यांचं कोण चेअरमन होणार आहे. चौथं पॅनल आहे, त्यांचं कोण चेअरमन होणार आहे. तुम्ही आता मालक आहात माळेगाव कारखान्याचे. तुम्हाला कळलं पाहिजे की आमचा प्रपंच, आर्थिक नाडी, ज्याच्यातून आर्थिक सुबत्ता आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येणार, ती येत असताना कोण पारदर्शक कारभार करेल, कुणाच्या ओळखी आहे, नडी आडीला कोण उपयोगी पडेल. आता छत्रपती कारखान्याच्या चेअरमनला काही 25 कोटीची अडचण होती, ती कुणी सोडवली? ती अजित पवारने सोडवली. कधी कधी नवं जुनं करावं लागतं. आपल्याला माहिती, आपण सोसायटीमध्ये करतो. आज आपल्या कारखान्यावर वेगळं साखर आहे 269 कोटीची, 40 कोटी रुपये त्याच्यातनं आपल्याला शिल्लक राहणार आहे. इथेनॉल आपल्याकडे शिल्लक आहे, त्याच्यातनं ते विकल्यानंतर त्याचेही पैसे आपल्याला मिळणार आहेत. परंतु खोटं सांगतायत. खूप मोठं कर्ज झालंय, वाटोळं झालंय. वाटोळं झालं असतं, कर्ज असतं तर तुम्हाला 200 रुपये अकाउंटला द्यायला साखर आयुक्तांनी परवानगी दिली असते. तुमचा खरा एफआरपीचा भाव आहे 3125, तुम्हाला आतापर्यंत मिळाले 3332, आणि अजून पुढे मिळणार आहे.
अशा पद्धतीनं काही ना काही खोटं बोलपड्या वाया करतील. आमचं चुकलं, आता आम्हाला पदरा घ्या. त्याच्यामुळे आमचा पदर फाटलाय, आता पदर द्यायला लागला. ज्यावेळेस आम्हाला विरोध केला त्यावेळेस तुम्हाला नाही सुचलं. शेवटपर्यंत तुम्ही प्रयत्न केला, तक्रारी केल्या. काय कारण? आम्ही बारामती तालुक्यात नाहीये, आम्ही इथली शेतीवाडी करत नाहीये, आम्ही तुमच्यासारखा ऊस काढत नाहीये. सगळ्या गोष्टी आम्ही करतो. यंदा ती एआयचा कमी खतात आणि कमी पाण्यात शेती करण्याच्या करता बजेटमध्ये 500 कोटी रुपये तरतूद केलेली आहे. कुंडोळी कडेपठार, कुंडोळी सुपे, सोनोली सुपे, बराणपूर या सगळ्या जराडवाडी माझ्या सहकारी मित्रांनो, कालचा पेपर उघडून बघा. परवा मंगळवारी कॅबिनेटला मी होतो. एआयचा निर्णय आम्ही घेतलाय. ही गोष्ट लक्षात घ्या. मी नुसतं बोलत नाही, मी कृती करतो. मी बोलायला थोडा फरक आहे, पण मी कामाचा आहे, मी बिनकामाचा नाहीये. त्याच्याकरता माझी 5 गावातल्या माझ्या 886 मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की मताला जात असताना ज्यावेळेस शिक्का हातात घ्याल आणि पॅडला तिथं शाही लावाल, त्यावेळेस कुणी आपल्याला सभासद केलं ते नीलकंठेश्वर पॅनलने सभासद केलेलं दिसतो. तुमचा स्थानिक उमेदवार असला तरी देखील आज त्याचा विचार करू नका. आपण पुढच्या वेळेस तुमच्यातला विचार करू, हा माझा शब्द. आणि आता जरी मला विचार करता आला नाही तर दूध संघ, खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटी, बारामती सहकारी बँक अशा अनेक संस्था माझ्या ताब्यामध्ये आहेत. मी तिथं इतरांना कुठं सामावून घेण्याचा प्रयत्न करीत. तुम्ही काळजी करू नका. आपण सगळ्यांना सन्मानाची वागणूक देऊ. त्यामध्ये कुठलाही दुधेपणा, दुजाभाव केला जाणार नाही. त्यामध्ये आता तुम्ही म्हणाल की उद्याच्याला भरती करताना काय दादा, आम्हाला तर डायरेक्टर नाही, तुमचा डायरेक्टर मी. भरती करताना ज्यावेळेस जागा भरायला मिळतील त्यावेळेस ज्या गावांना प्रतिनिधित्व नाही मिळालं त्या गावांना मी संचालक बोर्डाला विनंती करीन. शेवटी मीच निवडलेलं संचालक बोर्ड आहे की बाबांनो, आपण कुंडोळी सुप्याला, कपाला, सदोडी सुपाला, भरणपूरला, घरावणीला जाऊन शब्द देतो. आपल्याला शब्द पाळावा लागेल. आपल्याला फक्त यांच्याशी माळेगाव कारखान्यापुरतं मर्यादित संबंध ठेवायचे नाही. नंतर जिल्हा परिषद आहे, तालुका पंचायत आहे, नगरपालिका आहे, नगरपंचायत आहे, अनेक निवडणूक आहे. याकरता मी काम करत राहणार आहे. म्हणून तुम्हाला असं वाटून देऊ नका की आम्हाला उद्या भरतीला आमच्यावर अन्याय होईल का. मी अन्याय होऊ देणार नाही. ज्याला गरज आहे ते मात्र ऐका. आपल्या 5 गावात खरोखरी जो लहान शेतकरी, अल्प भूधारक, अत्यल्प भूधारक, त्या लहान शेतकऱ्याला तिथं कसं त्याच्या घरातल्या व्यक्तीला काहींना काम संख्येच्या प्रमाणामध्ये मिळेल ते मी पाहिल. त्याच्यामध्ये मी डायरेक्टर पण जे आता करतोय त्यांनाही त्यांची यादी मागवेल. तुम्ही कोणाची नावं दिली बघू, कुठल्या भागातली दिली बघू. त्याच्यामुळे आता निधी मिळत आहे, परंतु तो संपूर्ण 37 गावाचं कार्यक्षेत्र त्याचं आहे. त्याकरता त्यालाही मी सांगेल असं करून नाही चालणार. त्या पद्धतीने मी करीन. तुम्ही खरोखरीच काळजी करू नका. कुठल्याही प्रकारे तुम्हाला असं कधी मनात येणार नाही की आपण श्री नीलकंठेश्वर पॅनलला पॅनल टू पॅनल मतदान केलं आणि आज मात्र आपल्याला कोणी वाली राहिला नाही असं आपल्यापर्यंत परिस्थिती मी आणि माझे सहकारी निर्माण होऊन देणार नाही. काटकसर करून तर जाईलच, परंतु केंद्राचा निधी, राज्याचा निधी, डीपीडीसीचा निधी, जिल्हा परिषदेचा निधी
सीएसआरचा फंड असतो तो आपण आणू शकतो. मी बारामतीमध्ये आणलेला आहे, इथून पुढे पण आणत राहणार आहे. त्याच्याकरता आपल्याला सगळ्या पैशाचा उपयोग होणार आहे. समोरच्या 3 पॅनलमध्ये त्याच्यातलं तुम्ही एक काम करू शकत नाही. या गोष्टीचा विचार तुम्ही 5 गावांनी निश्चितपणे केला पाहिजे. अनेक वेगवेगळ्या अडचणी आल्या, त्या सोडवण्याचं काम आम्ही सगळेजणी केलेलं आहे. बाबांनो सकाळी त्या 5 गावांचा ग्रुप कुठे आहे? कुंडोळी सुटायला 5 गाव, त्याच्यामुळं तसा जवळ आहे. त्या पद्धतीनं तुम्हाला तिथं जाऊन मतदान करायचंय. मित्रांनो, आता पालखी पण निघणार आहे. काही काल तुकोबा महाराजांची, माऊली महाराजांची आज, तर पालखीमध्ये पण बरेच जण गेलेले. त्यांना मतदानाच्या दिवशी आणावं लागेल. तुमच्या नातेवाईक किंवा जवळचे गेले असतील ना, त्यांना म्हणून या एक मत महत्वाचं असतं. एक मत महत्वाचं असतं. तुम्हाला माहिती आहे की मागे एकदा वाजपेयी साहेबांचं सरकार एका मताने बदलू होते, एका मताने. इतकं तुमच्या मताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळं, संविधानामुळं खूप मोठी ताकद आहे. त्याचा नीट उपयोग माझ्या लाडक्या बहिणींनी आणि माझ्या लाडक्या भावांनी केला पाहिजे. अशा प्रकारचं माझे तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं सांगणं आहे. मित्रांनो, इतर बऱ्याच गोष्टी ते बोलतात, परंतु ते सगळं सांगून मी तुमचा वेळ घेत नाही. मी एक काम करीन की एकंदरीतच काम करत असताना ते काही जण म्हणतात की दादा उपमुख्यमंत्री कधी वेळ देणार. मी वेळ देऊ शकतो, मला काही अडचण नाही. तुम्ही काळजी करू नका. दर आठवड्याला मी बारामतीमध्ये असतो. सकाळी लवकर, मला माहिती, त्याच्यामध्ये मला हे नवीन नाही. मित्रांनो, तुम्ही मला 91ला खासदार केला. मी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा डायरेक्टर 84ला झालो. वयाच्या 24व्या वर्षी माझं लग्न देखील झालं नव्हतं. म्हणलं बरं झालं आता लग्न झालंय. नवरदेव डायरेक्टर आहे, डायरेक्टर. त्याच्यावर सासरा सासू त्यांची पोरगी माझ्या मला द्यायला तयार होते. धमकीचा भाग जाऊ द्या, पण ही परिस्थिती होती. त्याच्यावर माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात ही सहकारी साखर कारखान्यापासून झाली. विरोधक म्हणतात की अजित पवारांच्या हातात कारखाना दिला, तर ते सहकार मोडीत कार्यालयात निघाले. मी सहकार मोडीत कार्यालयात निघालेलो नाही. इथं विश्वासला विचारा, तो मार्केट कमिटीचा चेअरमन आहे. विश्वास चांगले 3 वर्षात मी मार्केट कमिटीला 125 कोटी रुपये बाहेर आणून तिथं दिले. 125 कोटी. 50 कोटी नवी इमारत बांधायला तुझ्या अकाउंटला 50 कोटी आता तुझ्याकडे मार्केट कमिटीकडे. त्याच्यानंतर जवळपास 45 कोटीचं आपण ट्रिपल युनिट, कोल्ड स्टोरेज, ग्रेडिंग, पॅकेजिंग, इतकं सुंदर आंबा, केळी, डाळिंब, द्राक्ष आणि कुठलं तरी पीक आहे, या फळांच्या करता केलेलं. तुम्ही जाऊन बघा. नवीन ऑफिसचं काम सुरू केलंय. रेशीम उद्योग करायचा असेल तर 13 कोटीचं रेशीम उद्योगाच्या बद्दलचं काम आपल्या मार्केट कमिटीमध्ये चाललेलं आहे. सुप्याचे काही मंडळी समोर मला दिसत आहे. सुप्याला देखील जागा घेतली. वॉल कंपाऊंडचं काम तुमचं त्या ठिकाणी चाललेलं आहे. किती भराई केली? माझ्या डोक्याच्या वर भराई केली. आपण कामाची माणसं, आपल्याला लोकांचं भलं करायचंय, सहकाराला ताकद द्यायची, सहकाराला मदत करायची. तशा पद्धतीनं मार्केट कमिटीला आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढा पैसा बाहेरला कुठल्या मार्केट कमिटीला मिळाला नाही. तो तुमच्या आमदारांनी तुमच्यामुळं तिथं आणला. तुम्ही मला निवडून दिलं, त्याच्यावर मी उपमुख्यमंत्री झालो, त्याच्यामुळे मी ते आणू शकलो. मेडिकल कॉलेज आणलं की नाही? आयुर्वेदिक कॉलेज मेडकला आणलं की नाही?
आता जनावरांच्या डॉक्टरच्या संदर्भातलं शिक्षणाचं ते कॉलेज आणलं की नाही, म्हणजे मंजूर केलंय, आता काम सुरू. 560 कोटीचं काम. त्यामध्ये आता इथं खरेदी विक्री संघ, पूर्वी भगीरथ आप्पा बसायचे, त्यांचे ते बरेच वर्ष तुम्हाला जुन्या काही दाखवत असेल. आता त्या बाबतीमध्ये रवींद्र माने, बापूराव माने होते ना पूर्वी व्हाईस चेअरमन मायगावचे, हा, तर त्यांचा मुलगा आहे रवींद्र, वकील आहे, त्याला तिथं चेअरमन केलं. तो तिथं चांगला चालतो. आजच सकाळी तुम्हाला सांगत होता, शेवटी आपल्या भागातलीच मुलं आहेत, आपल्या भागातल्याच मुली आहेत. तिथं कसे पेट्रोल पंप उभे केले तुम्ही पाहताय. मार्केट कमिटीचा तर पेट्रोल पंप उंडवडीकडे पठारला कसा पंप झाला, त्याच्यामध्ये आपल्या सुप्याला कसा पंप झाला, त्यामध्ये आपल्या जवळचीला कसा पंप झाला, मार्केट कमिटीच्या समोर कसा पंप झाला. आता धारगडवाडीला एक पंप त्या ठिकाणी करतो मार्केटचा. खरेदी विक्री संघाचा एमआयडीसी पंप आहे, खरेदी विक्री संघाचा माझ्या मेळेत पंप आहे का नाही. हे म्हणतात सहकार मुळीत करायला निघाला. अरे आम्ही आल्यानंतर उलट ह्याच्यात भर घातली. अरे आमचा लेंगरेकरांचा पंप कोणी चालवायला घेतला, खरेदी विक्री संघाने. आम्ही खाजगी पंप चालवायला घेतलाय सहकार खरेदी विक्री संघाने. आमचे पंप नाही दुसऱ्याला चालवायला दिले. खाजगी लोकांचा महत्वाचा, तुम्हाला जुन्या लोकांना आठवत असेल काही, आपल्या इथे 4 पंप होते बारामतीमध्ये. एक दात्यांचा पंप, एक पुरंदरेचा पंप, एक तुप्याचा पंप आणि एक लेंगरेकरांचा पंप. 4 होते गेले. त्याच्यामध्ये लेंगरेकरांचा पंप आपला खरेदी विक्री संघ चालवतो. या पद्धतीनं बाकी आडत असेल, औषधाची दुकानं असतील, तुम्हाला खतं चांगली देण्याचं काम असेल, बियाणं चांगलं देण्याचं काम असेल, तुम्हाला काही तणनाशक औषधं देण्याचं काम असेल, तुम्हाला तागाचं बी, ढेंच्याचं बी, ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय ना. आणि म्हणतात सरकार मुळीत काढायला निघालं. दूध संघाला 15 कोटी मागच्या आर्थिक वर्षात दिले, आता 30 कोटी देतोय. 45 कोटीचा नंदन पशुखाद्याचा अत्याधुनिक कारखाना आपण टाकतो. 30 एकर जागा माळेगावची आपण कमी पैशामध्ये नंदन बारामती दूध सागायला मिळून दिली. करोडो रुपयाची जागा दिली. अरे बाबांनो, काही जण संस्थेमध्ये जातात आणि जुन्या जागा विकत बसतात. आपण आपली संस्था चालवत, मला वाटतं खरेदी विक्री संघाला 6 महिन्याचा बोनस आहे. 6 महिन्याचे पगार बोनस म्हणून देतात आणि माझा दूध संघ 3 महिन्याचा पगार बोनस म्हणून देतो. मार्केटला मर्यादा आहे, परंतु 24 तारीख होऊ द्या, मी त्याच्यात मार्ग काढतो. शेवटी आपली मुलं, त्यांचाही संसार आहे, त्यांचाही प्रपंच आहे. नवीन कारखाने एमआयडीसी मध्ये आता वाढ केली, तिथं आणतोय. या अनेक गोष्टी आम्ही तुमच्याकरता करतोय. काही आपोवती त्यांनी केलं हे आला हे गेला काही नाही. आपली तपशी लक्षात ठेवा. तुम्हाला सगळ्यांना घड्याळ लक्षात ठेवायची सवय आहे, परंतु आता सकाळी उठल्यावर बायको ज्या कपशीत चहा द्यायला देते ती चहा पिताना कपशी करा. आता पराती द्यायचं बंद झालं, आता कपशी आली. कधी कधी आमच्या लाडक्या बहिणी मग आणतात, मग पण आम्ही आपल्या ओतून करून पितो. कारण काय होतं लवकर, ते मगाने पिताना फार वेळ लागतो. आपण कामाची माणसं वेळ घालून चालत नाही. त्याच्यामुळं कपबशी लक्षात ठेवा मित्रांनो. आपल्याला पुढं अनेक गोष्टी करायच्या. त्यामध्ये मध्ये माझ्या उंडवडी कडेपठारचे काही सहकारी मित्र उपोषणाला बसलेले होते. त्यामध्ये संत तुकाराम महाराज उड्डाण पुलाच्या बाबतीमध्ये
त्यांना नॅशनल हायवेचे मला वाटतं घोडके गेले तिथं, प्राण गेले, पीडब्ल्यूडीचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर गेले, त्यांना वेगवेगळ्या माझ्या सहकार्यांना उपोषणाला बसवल्यानंतर ते भेटत होते. परंतु ते काही ऐकायला तयार नव्हते. ते म्हणायचे की आमच्या सगळं नुकसान होत आहे, आम्हाला दळणवळणाचं साधन आमचं अडचणीमध्ये येत आहे, पाणी तिथं सबवेमध्ये येत आहे, आमच्या शाळेच्या मुलांना मुलींना जायला अडचण येते, आमच्या त्या सबवेमधनं ट्रक जात नाही, ट्रेलर जात नाही, उसाचे एसटी जात नाही, अशा खूप त्यांच्या तक्रारी होत्या. मी मागे एकदा स्वतः गडकरी साहेबांना पत्र दिलेलं होतं, आजही ते रेकॉर्डवर आहे. मी सगळ्या गोष्टी त्या परिसरातल्या त्यांच्या समोर त्या पत्ररूपाने मांडल्या. परंतु पुन्हा त्यांनी कळवलं की नाही, तुम्ही त्या काळामध्ये सांगायला पाहिजे होतं. आम्ही म्हणलं तुम्ही त्या काळात सांगायला पाहिजे होतं, तुम्ही म्हणला सबवे झाल्यानंतर सगळं होईल, सगळे महाराष्ट्रात होत आहे तसं, पण नंतर तुम्हीच ते खाल्लं उचललं, पाणी यायला लागलं म्हणून आणि आमची अडचण केली. त्याकरता आम्हाला मार्ग काढून दिला पाहिजे. त्या दिवशी नाना सातवांनी एक शिष्टमंडळ त्या दिवशी रात्री माझ्याकडे आणलेलं होतं. मग तिथं आमचं ठरलं की मी पुन्हा ते वेगवेगळे विषयाचा अंतर्भाव करून पत्र आमच्या गडकरी साहेबांना द्यायचं. गडकरी साहेबांना पत्र देत असताना त्याच दिवशी नाना माझ्याकडे आदल्या दिवशी रात्री आला, तुम्ही पण मुंबईकडे पटणचे सहकारी आला. सकाळी मी लवकर विमानाने इथलंच मुंबईला गेलो. मंगळवारचा दिवस होता. मी ताबडतोब तिथं गेल्यावर नवीन पत्र या सगळ्या गोष्टीचा उल्लेख करून की आमच्या स्थानिक लोकांचं हे म्हणणं आहे, आम्हाला त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. सरकारने मदत आणलं तर अनेक गोष्टी सरकार करू शकतं. तो नॅशनल हायवे आहे, त्यामुळं आम्हाला राज्य सरकारला काही करता येत नाही. केंद्र सरकारच्या मालकीचा तो रस्ता आहे, त्या टोल सगळ्या केंद्र सरकारला जमा होतो. नाहीतर आपल्या पीडब्ल्यूडीचा असता तर मी केव्हाच पैसे टाकून मोकळा झालो असतो. मी जर इमारत बांधायला 50 कोटी रुपये देतोय तर मला पूल बांधायला 50 कोटी द्यायला किती वेळ लागेल? पण ती माझी अडचण आहे. आणि म्हणून दादानी पण सांगितलं होतं, त्या शिष्टमंडळ लोक पण भेटायला आले होते की दादा अशा पद्धतीचा पुन्हा उल्लेख करा. मी प्रांत मामलेदार व्हिडिओला सांगितलं, कलेक्टरला सांगितलं, त्यांचं जे कोणी टीम आल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी त्यांना पाहणी करू द्या. मागच्या वेळेस त्यांनी ऑफिसमध्ये बसूनच हे केलं का काय केलं करायला मागत नाही. आणि घोडक्यांना पण सांगितलं, घोडके तुम्हाला इथलं पुढं ही कामं करायची असतील तर यामधनं मार्ग काढल्याशिवाय गत्यंतर नाही. 22 तारखेपर्यंत इथंच आहे. 22 तारखेला मतदान झाल्यावर संध्याकाळी मी मुंबईला जाईल. मला वाटतं 23-24ला मी मुंबईत आहे. मंगळवारी माझ्या सगळ्या आमदारांची मंत्र्यांची बैठक मीटिंग असते माझ्या घरी जेवणासहित. आणि सकाळी प्री कॅबिनेट असते ज्याच्यात आम्ही राज्याच्या हिताचे निर्णय घेत असतो ते. आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्याचा विचार करून बाबांनो मला एकदा दिल्लीला जावं लागेल. मी दिल्लीला अनेकदा काही कामं निघाल्यानंतर जातो. आमचं अधिवेशन 30 जूनला सुरू होणार. 3 जून ते 3 आठवड्याचं बहुतेक असेल. ते सुरू झाल्यावर कळतं किती आठवडे ठेवायचं, तो सभागृहाचा अधिकार आहे. त्यावेळेस त्यांचंही अधिवेशन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सगळेजण जागेवर सापडतील, सगळे म्हणजे गडकरी साहेब. म्हणजे मला त्यांनाही दाखवता येईल की काय नक्की घडलेलं आहे. नाहीतर मी त्यांना अशी पण विनंती करणार आहे की गडकरी साहेब तुम्ही अनेकदा पुण्याला येता, बारामतीला यायचं, पुण्यावरून तिकडे यायचं तर 1.5 तासच लागेल आपल्याला इथे यायला. आपण तर पाट्या सोडून बारामतीला आता 20 मिनिटात जातो. कळत पण नाही उंडोडी सुप कधी आलं, जरा आपलं गाडी गोजूबाई कधी गेली कळतं का? अशा पद्धतीनं सगळं झालंय. काळानुरूप लोकांच्या सोयी करता हे करावं लागलं, त्याला इलाज नाही. पण मी गडकरी साहेबांना पण आणण्याचा प्रयत्न करीन.
किंवा इथलं व्हिडिओ शूटिंग करून ते क्लिप त्यांना पाठवी. त्या पद्धतीनं आपण त्याबद्दलचा निर्णय म्हणजे घेतला आणि आमच्या सगळ्यांच्या आव्हानाला नानाने त्याच्यात खूप मेहनत घेतली. नाना साहेबांनी तुम्ही प्रतिसाद दिला. मित्रांनो, मी हे पॅनल जे दिलेले आहे सगळेच उमेदवार तुम्हाला पाहिजे तसे आहेत असा माझा दावा आहे. 19-20 असू शकतं. काही चांगल्या लोकांना पण काही वेळेस थांबावं लागतं आणि त्याच्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे, तुम्ही श्री नीलकंठेश्वर पॅनलच्या कपशीकडे बघत असताना ती अजित पवारची कपशी आहे एवढंच लक्षात घ्या. मी खरोखरीच जशा तुमच्या संस्था चांगल्या चालवल्या, आज बारामती बँक पण आपली पूर्णपणे सुस्थितीत आली. आपली PDCC बँक 75 कोटी रुपये नफ्यात आहे आणि शिवाय तुम्हाला 0% व्याज द्यायला मला त्याच्यातनं पैसे देऊन 75 कोटी नफा आहे. या प्रकारे बाबांनो आपण संस्था चालवतो. म्हणून किती सांगायचं म्हणलं तर कमी पडेल. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, पुढारी लोकांनी पण आमचे पुढारी लय भारी आहेत. मला अनुभव आला PDCC बँकेला ते प्रदीप कंद उभा होता ना, लय गोंधळा अनुभव आला. गळ्याच्या खोटं तसलं करू नका. ही आपल्या प्रपंचाची निवडणूक आहे. ही आपल्या मुलाबाळांच्या पुढच्या भवितव्याची निवडणूक आहे. आज आपल्यामुळं तुम्ही बघा ते पलीकडं तुमचं कार्यक्षेत्र तर शिरसोपर्यंत आपाचे पुढे तुम्हाला माहिती आपाचे की तुमचा मला वाटतं भीमा पाटील सभासद आहेत ना काय शिवाजीराव. हा, तर त्यांचा भाव मला वाटतं 3,000 आहे. हा, 3,000 2900. आपण 3332 दिला आणि अजून देणार 500 रुपये परत आहे बाबांनो. आज 32,000 पण माझ्या 5 गावात आला आहे. 32,000 गुणिले 500 किती झाले? 1.5 कोटी रुपयाचा ऊस. 1.5 कोटीला थोडी जास्त आहे. एवढा जास्तीची किंमत तुम्हाला चांगल्या लोकांच्या हातामध्ये कारखाना म्हणून मिळाली. हे येण्या गाभाळ्याचं काम नाही. तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये मी आहे. मी NCDC काही मदत लागली, अमित शहा साहेबांची आणि मोदी साहेबांची माझी चांगली ओळख आहे, तुम्ही बघता. त्यामुळं तुम्ही काळजी करू नका. सहकार मंत्री अरे बाळा, विकासनी सांगितलं, शिवाजीरावनी सांगितलं. आता मी पुन्हा काय ते आता ती सारखा म्हणतो कुसळी आणि साखर. अशोकराव, आपण कुणाची निंदा करू नये, ठीक आहे. त्यांना ते शब्द वापरून महाराष्ट्रामध्ये काम करणारे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारधारेने जाणारी माणसं आहोत. त्याच्यामुळे सुसंस्कृतपण आपल्याला शिकवलेला. आता लोकांना कळलेलं आहे. आपल्याही शिवाजीरावांनी विकास त्यांना सांगितलेलं आहे आणि तुमच्यात पण चर्चा आहे. मी कशाला माझे पण ते सांगून वेळ तुमचा घेऊ. पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. अजून इतर बरीचशे बाबी मी तुम्हाला करून दाखवणार आहे आणि त्याकरता बाबांनो कुठलाही विचार वेगळा न करता, मला जसं तुम्ही लाखाच्या मताधिक्याने निवडून दिल्यानंतर मी बारामती तालुक्याच्या मध्ये अजून निधी आणायला सुरुवात केली, तसं माझ्या ताब्यात 5 वर्ष तुम्ही कारखाना द्या. तुम्हाला पण आनंद वाटेल, समाधान वाटेल. तुम्हाला पण उत्तम पद्धतीचा राज्यामध्ये अतिशय उच्चांकी भाव 5 वर्ष देण्याचं काम करेल. अजिबात वायफळ खर्च तिथं होणार नाही. काटकसरीनं कारखाना चालवला जाईल आणि तिथं शिस्त लावली जाईल. तिथं कुठल्याही प्रकारे कुणाचेही चुकीच्या गोष्टीवर पांघरून घातलं जाणार नाही. ही पण बाब माझ्या सगळ्या 5 गावातल्या
मतदार बंधू भगिनींना, कार्यकर्त्यांना, पाची गावच्या सरपंचांना आणि प्रमुख सहकाऱ्यांना या निमित्तानं सांगतो. आणि त्याकरता आता उद्या जर तुम्हाला कुणाला जमलं शक्य असेल तर सांगता सभेला माळेगावला या. सगळेच येऊ शकतील असं मला वाटत नाही, परंतु ज्याला शक्य असेल बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवलेल्या आहेत. अजून जर काही राहिलं असेल तर केव्हाही मला सांगा. आताची जी निवेदन केलेली आहे त्या निवेदनाच्या संदर्भामध्ये 24 तारखेच्या नंतर जे काही आदेश द्यायचे, जे काही सूचना द्यायच्या, जी काही कारवाई करायची ती कारवाई करण्याच्या बद्दलच माझ्याकडून निश्चितपणे तुम्हाला मदत होईल. या पद्धतीनं मी आपल्या सगळ्या गोष्टीचं निरसन करतो आणि पुन्हा एकदा त्या कपबशी चिन्हावर आपण मतदानाला गेल्यानंतर शिक्का मारावा आणि झालेली